संघाचे 12वे खेळाडू विजय नाईक करावे संघाचे आणि हेमंत खवणेकर हे सारसोळी संघाचे एक्स्ट्रा प्लेयर इथे आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आलेले आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. यूट्यूबवरती क्रिक लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा दाखवली जाते. पंचांचा इशारा येतोय सामना सुरू करण्याचा. पहिला चेंडू घेऊन बॉलिंग मार्कवर तयार गोलंदाज सतीश. आणि कपिल पाटील स्ट्राईकवर. पहिला चेंडू पूर्णपणे गुंगारा दिलाय कपिल पाटील यांना. फुलटॉस दिला होता. निर्धाव चेंडूने सुरुवात. जयेश म्हात्रे यांच्याकडून कपिल पाटील यांना 1000 रुपये षटकार लावला. तर यावेळेस ब्लॉकर मध्ये चेंडू. कपिल कपिल पाटीलला रन काढायचे नव्हते. तुमचा चेंडू घेऊन टाका तुम्हाला. कपिल पाटील आणि सतीश तांडे चांगले मित्र आहेत पूर्वीपासून. बघूया षटकातला पुढचा चेंडू. यावेळेस मात्र सुंदर चेंडू. इथे मात्र गतीने बीट झाला. 3 चेंडू झालेत, एकही धाव नाहीये. चांगली सुरुवात केली सतीश तांडेल यांनी. बघूया खेळपट्टी ओळखीची दिसते सतीश तांडेल यांच्या. यावेळेस बॅटची एज लागते. धाव घेण्याचा धावचित करण्याचा देखील प्रयत्न होतोय. खातं उघडलं आपल्या संघाचं कपिल पाटील यांनी. आता मात्र आक्रमक फलंदाज शशी मेहर स्ट्राईक वरती. आता मात्र गोलंदाजीचा कस लागेल तो सतीश तांडेल यांच्या. 2 चेंडू या ओव्हरमध्ये शिल्लक आहेत. स्ट्राईक वर शशी मेहर. यावेळेस चांगला चेंडू, हळूवार चेंडू दिला आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र हाणून पडला. धावचितचा प्रयत्न होतोय आणि बाद होईल तो कपिल पाटील. नवी मुंबई पालिकेच्या मोरबे धरणाचे इंजिनियर सन्माननीय श्री राजेशजी पाटील यांना विनंती करतो की आपण आमच्या व्यासपीठावर येऊन आमच्या या स्पर्धेची शोभा वाढवावी. सन्माननीय राजेशजी पाटील, नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे धरणाचे इंजिनियर, आपल्याला विनंती आहे. आणि आता मात्र दत्ता मेहर याचं आगमन झालेलं आहे. शशी आणि दत्ता दोघेही सख्खे भाऊ, जसे स्टीव आणि मार्कवा खेळायचे. रवी दळवी आमच्या बोनकोडे गावचे एक उत्कृष्ट खेळाडू, यांचं स्वागत आहे. आणि हा चेंडू, या चेंडूवरती षटकार लगावलाय तो शशी मेहर यांनी. पहिला षटकार शशी मेहर याचा. आणि याबरोबरच ही पहिली ओव्हर संपली आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 8 धावा दिल्या या षटकामध्ये सतीश तांडेल याने. चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी. 50 नंतर देखील त्यांचा एक चांगला अनुभव गोलंदाजी करण्याचा आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया दुसरा षटक घेऊन येतो गोलंदाज करावे संघाकडून प्रमोद, एक उत्कृष्ट फिरकी गोलंदाज.
आतापर्यंत अनेक सामने त्याची गोलंदाजी पाहिलेली आहे. मी विनंती करतो रवींद्र दळवी यांचा सन्मान करण्यासाठी. पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला जाईल. वसंत मस्कर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते रवींद्र दळवी यांचा सन्मान करावा. बोनकोडे गावातील एक प्रतिष्ठित व्यक्ती रवींद्र दळवी. हा चेंडू जातो लॉंग ऑनच्या दिशेने. 2 धावांनी धावसंख्येत भर पडते. 11वर धावसंख्या पोहोचते. स्कोरर संजय पाटील माझ्यासोबत, त्यांचा चांगला अनुभव स्कोरिंगचा. आम्हाला त्यांचा कॅमेरामन जरा कॅमेरा इकडे फिरवा. व्यासपीठावर रवींद्रजी दळवी यांचा सन्मान केला जातोय. चालू करा, मॅच चालू राहू दे. प्रमोदचा पुढचा चेंडू यावेळेस एज लागली होती. सेकंड स्लिपला चेंडू गेला. डिक्लेअर मध्ये 1 धाव. 12वर धावसंख्या पोहोचते. यावेळेस लेग स्टंपवरचा चेंडू डिक्लेअर मध्ये जातोय. लेग बायचा इशारा. 1 धाव्याने हळूहळू स्कोर 13वर पोहोचतोय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे ती प्रमोदने. मोठे फटके खेळण्याची अजूनपर्यंत तरी मुभा दिली नाही आहे या 2 भावांना, शशी आणि दत्ता यांना. शशी सामना करतोय. यावेळेस चेंडू पूल केला आहे. चेंडू जातोय तो सुंदर झेल. सुपर कॅच. वायडिश लॉंगॉनला सुंदर झेल. निलेश तांडेल. एक मोठा विकेट घेण्यात यश मिळतंय प्रमोदला आणि चांगली साथ मिळते निलेश तांडेलची. जबरदस्त झेल पाहायला मिळतोय. मोठा झटका सारसोळे संघाला. या ओव्हर मधला शेवटचा बॉल आहे. नवा फलंदाज राजेश मडवी येतोय. हा देखील एक अटॅकिंग बॅट्समन आहे. बघूया सारसोळे संघाचा मोठं टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न असेल, कारण करावे संघ हा गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही बाबतीत अग्रेसर असा संघ आहे. ऐरोली गावचे सन्मान्य दत्ता मडवी यांना विनंती आहे की आपण स्टेजवर यावं. राजेश स्ट्राईकला आणि शेवटचा बॉल या ओव्हरमधला गोलंदाज प्रमोद याचा. धावसंख्या 13. अत्यंत सुंदर असं आयोजन या स्पर्धेचं. वनमंत्री चषक 2026 बोनकोडे गावच्या या मैदानावरती पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं स्वागत आहे. युट्यूबवरती लाईव्ह सामना पाहणाऱ्या प्रेक्षकांचं देखील स्वागत आहे. राजेश तयार. यावेळेस मात्र धीम्या गतीचा चेंडू आणि बीट केलं पूर्णपणे. या चेंडूवरती फलंदाज राजेशला निर्धाव चेंडू. षटक संपला. 2 ओव्हर नंतर स्कोर आहे 2 गडी बाद 13.
गोलंदाज समीर येतोय षटक क्रमांक 3 घेऊन. आणि दत्ता स्ट्राईकला. दत्ता हा देखील एक खंदा फलंदाज आहे तो सारसोळी संघाचा. बघूया कशा प्रकारे मारा करतोय गोलंदाज समीर. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू पूल केलाय. चेंडू जातोय तो डीप मिड विकेटला. करावे संघाचं क्षेत्ररक्षण देखील लाजवाब आहे. चांगली फिल्डिंग चांगली प्रॅक्टिस या संघाची आहे. एका धावेने स्कोर 14 वर पोहोचतोय. आता मात्र राजेश स्ट्राईकला. बघूया कशा प्रकारे सामना करतोय. आतापर्यंत फक्त एकच चेंडू खेळला होता राजेशने मागच्या षटकातला. यावेळेस झेल उडाला का नाही. थोडासा शॉट पडतोय तो पुढे. धावचीचा प्रयत्न होतोय परंतु फलंदाज राजेश आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित. चांगली गोलंदाजी आतापर्यंत, कारण या दोन चेंडूमध्ये मोठा फटका मारता आला नाही या दोन्ही आक्रमक फलंदाजांना. पुन्हा एकदा दत्ता तयार होतोय समीरचा सामना करण्यासाठी. समीर एक वेगवान गोलंदाज, लांब लचक रनअप आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. यावेळेस फुल केलाय. आक्रमक शॉट ओव्हर द डीप मिड विकेट. दॅट्स अ मॅक्झिमम. लवली मॅग्निफिसंट शॉट. षटकार. धावसंख्या 21 वर बसते. 21 ऑन द बोर्ड. अडीच षटकांचा खेळ झालाय. अडीच षटकांचा खेळ बाकी आहे. हेच ना मगाचे ते. नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरवे धरणाचे इंजिनियर सन्मान्य श्री राजेशजी पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे आमच्या या स्टेजवरती. त्यांचं या वनमंत्री चषक 2026 मध्ये आम्ही मनापासून स्वागत करतो. यावेळेस मोठा फटका. मिडल ऑफ द बॅट ओव्हर द डीप मिड विकेट. षटकार. दत्ता मेहर ऑन फायर. दत्ता मेहरचा हा एक खणखणी षटकार पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. कॅमेरामॅन प्लीज जरा इकडे व्यासपीठाकडे. जयजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला जातोय. सन्मान्य राजेशजी पाटील नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबी धरणाचे इंजिनियर. आपलं इथे स्वागत आहे. तसेच आमचे अजून एक पाठीराखे सन्माननीय ऐरोलीचे सन्माननीय दत्ताजी मडवी यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचा देखील जयजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. आपलं देखील स्वागत आहे. दरम्यान आपण वळूया सामन्याकडे. आणि आता मात्र सुंदर झेल पकडला गेलाय. दत्ताने काही वेळ आपली सत्ता जरूर गाजवली परंतु त्याला तंबूत धाडण्यामध्ये यश मिळालंय ते गोलंदाज समीरला. समीरच्या शेवटच्या चेंडूवरती दत्ता बाद होतोय. 3 ओव्हर संपल्यात. 3 ओव्हर नंतर धावसंख्या 29.
चौथ्या षटकाची सुरुवात होते. गोलंदाज मनोज म्हात्रे आणि स्ट्राईक वरती राजेश मडवी. बघूया, एक उत्कृष्ट असा फिरकी गोलंदाज आहे तो मनोज म्हात्रे. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट, पूल केलाय परंतु टायमिंग जमत नाही आहे. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो देखील येतोय आणि फक्त एका धावेवरती इथे संतुष्ट व्हावं लागेल ते राजेशला. स्कोर एका धावेने 30 वरती. एक टफ फाईट मॅच निश्चितच पाहायला मिळणार आहे आपल्याला या मैदानावरती, कारण सारसोळी आणि करावे हे दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत. स्ट्राईकला आता मात्र फलंदाज देवनाथ मडवी. षटकातला दुसरा बॉल घेऊन गोलंदाज मनोज म्हात्रे. फुल टॉस दिलाय, वाईटचा इशारा येतोय. वाईट +1, एकूण 2 धावा जमा होतील त्या सारसोळे संघाच्या खात्यामध्ये. यावेळेस बॅटच्या मधोमध चेंडू उचललाय वायडिश लॉंगॉनच्या दिशेने. षटकार, खणखणीत फटका देवनाथ याचा. षटकाराने धावसंख्या 38 वर पोहोचतोय. 38. या स्लॉग ओव्हर मध्ये आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न करणार आहे तो सारसोळे संघ. बघूया कशा प्रकारे येता मात्र राऊंड द विकेट येण्याचा प्रयत्न मनोजचा. यावेळेस हो 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 चेंडूला उंची दिली परंतु वाईड बॉल. गती कमी केली होती, उंची दिली होती परंतु दिशा मात्र चुकली आहे. पुन्हा एकदा यावेळेस फसवा चेंडू होता, पूल केला. बॅटची एज घेऊन चेंडू जातोय डिक्लेअर मध्ये. धावसंख्या 40. 40 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 गडी बाद 40 धावा. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, स्वीप करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय. पूर्णपणे बीट केलं या चेंडूवरती मनोजने. निर्धाव चेंडू, 2 चेंडू अजूनही शिल्लक. यावेळेस झेल उडाला परंतु आवाक्याच्या बाहेर चेंडू जातोय कव्हर क्षेत्रामध्ये सीमारेषेच्या दिशेने, परंतु पंचांचा इशारा येतोय. पंच निश्चितच कन्सल्ट करून तुम्ही धावा डिक्लेअर करा. हा चौकार आहे आणि चार धावांनी 44 वर धावसंख्या पोहोचते. 44. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप बॅक पुढे जाऊन कट करण्याचा प्रयत्न. चेंडू गेलाय तो थर्ड मॅन क्षेत्रामध्ये. डिक्लेअर मध्ये 1 धाव आणि याबरोबर हे षटक संपलं. चौथ्या षटकाची समाप्ती होते. धावसंख्या 45. 45. सर काय झालं दिसत नाही आम्हाला इकडून. काय ते सांगा. आउट वगैरे काय आउट झाला इथून काहीच दिसत नाही तिकडे. आउट. ओके, आम्हाला वाटलं डिक्लेअर मध्ये गेला. कॅच घेते तर बोट वगैरे वरती करा अंपायर, म्हणजे आम्हाला तरी कळेल. इथे दिसतच नाही काय इकडून. धावसंख्या 44. 44.
आता मात्र जी फलंदाजांची जोडी आहे दिनेश मडवी आणि राजेश मडवी. राजेश स्ट्राईकला, सख्खे भाऊ आहेत दोघे जण. निलेशचा हा चेंडू पूल केला आहे, चांगला टायमिंग शॉट मध्ये होतं, परंतु फिल्डिंग देखील चांगली आहे करावे संघाची. एक धाव मिळते राजेशला. 45 ऑन द बोर्ड. 45 धावा. आता मात्र दिनेश मडवी प्रथमच सामना करेल, तो निलेश तांडेलचा. यावेळेस एज लागली होती का, परंतु विकेट किपरची ऍक्शन पाहिली तर वाटलं की एज लागली होती का असेल कदाचित, परंतु निर्धाव चेंडू मात्र निश्चित निघतोय. सुंदर चेंडू निलेशचा. यावेळेस बॅकफुटवरती जाऊन चेंडू स्क्वेअर कट केलाय कव्हर पॉइंटच्या दिशेने. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर, चौकार. धावसंख्या 49, 49. अजूनही 3 चेंडू शिल्लक शेवटचे या इनिंग मधले. निलेश तांडेल पुन्हा एकदा. यावेळेस चेंडू हवेत आणि बाद होईल तो फलंदाज दिनेश मडवी. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये झेल घेतला आहे तो निलेशने. दिनेश मडवी कॉटन बॉल, निलेश तांडेल. 2 बॉल शिल्लक आहेत. चांगलं स्कोरिंग. माझ्या शेजारी आमचे बोनकोडे गावचे स्कोरर संजयजी पाटील त्यांचं चांगलं सहकार्य. तर नवीन फलंदाज येतोय संजय राऊत. नो डाऊट संजय राऊत. शेवटचे 2 चेंडू खेळण्याची संधी मिळते संजय राऊतला. बघूया. हो, सुंदर चेंडू, तितका चांगला फटका. चेंडू उचललाय वाईडिश रंग ऑफच्या डोक्यावरून. षटकार. लवली शॉट. चेंडू देखील खराब नव्हता, चेंडू देखील चांगला होता, परंतु तितकाच ताकदीचा फटका संजय राऊतचा. धावसंख्या 55 वर पोहोचते. संजय राऊत ही हॅज अ टॅलेंट, नो डाऊट. बघूया शेवटचा बॉल आहे या इनिंग मधला. 55 पर्यंत धावसंख्या पोहोचलेली आहे. एक निश्चितच चॅलेंजिंग स्कोर उभा केलाय तो सारसवळे संघाने. चला शेवटचा बॉल आहे या इनिंग मधला. संजय राऊत ऑन स्ट्राईक. यावेळेस मात्र फसवा चेंडू पाहायला मिळतोय आणि थोडासा चेंडूला उजव्या यष्टीच्या बाहेर वळवला आणि गती देखील कमी केली होती या चेंडूवरती. निर्धाव चेंडू निघतोय. इनिंग संपते. धावसंख्या 55 आणि 56 धावांचं टार्गेट आहे ते करावे संघासमोर.
चला लवकर या. आपलं वेळापत्रक थोडंसं हे झालेलं आहे, लेट आहे. चला लवकर या. दुसरी मॅच चालू आहे आजच्या दिवसातली. 11 वाजलेत. चला लवकर या, फिल्डिंग लावा. जास्त वेळ घेऊ नका, विनंती आहे आपल्याला. आपला आपलं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. टार्गेट आहे 56 धावांचं, 56 टू विन. 5 ओव्हरची मॅच आहे. पहिलं षटक घेऊन सारसोळी संघाकडून देवनाथ मळवी. पहिला चेंडू उचललाय मनोज म्हात्रेने आणि हा चेंडू जातोय चौकारासाठी. 4 धावा मिळत आहेत. कव्हर क्षेत्रामध्ये सुंदर फटका कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय तो मनोज म्हात्रे याचा. चौकाराने आपलं खातं उघडलं. 56 धावांचं टार्गेट आहे आणि हे टार्गेट पाहता सुरुवातीपासून आक्रमण करण्याचा प्रयत्न करेल तो करावे संघ. बघूया इथे मात्र गोलंदाजाला मात्र आपलं कसब दाखवावं लागेल. मनोज सारख्या एका खंदा फलंदाजाला कशा प्रकारे
आवाक्यात ठेवायचं यासाठी प्रयत्नांची शिकस्त करावी लागेल ती सारसोळे संघाला. निश्चितच काहीतरी कानमंत्र दिला गेला आहे देवनाथ मडवीला. पुढचा चेंडू मनोज साडी. यावेळेस मात्र वेगवान चेंडू लेग स्टंपवरचा चेंडूला फिरवलाय फाईन लेगच्या दिशेने. धाव संख्या 5 वर. राऊंड द विकेट आलाय तो गोलंदाज देवनाथ मडवी. पुन्हा एकदा मनोज साडी. यावेळेस चेंडू स्वीप केलाय हवे चेंडू आणि सुंदर झेल पकडलाय. चांगलं जजमेंट. पकडो कॅच जितो मॅच म्हटला आता. निश्चितच पहिल्याच ओव्हरमध्ये दबाव टाकण्याचा प्रयत्न होतोय तो करावे संघावरती. मनोज म्हात्रे सारख्या एका आक्रमक फलंदाजाला तंबूत पाठवलंय. काही वेळापूर्वी आमचे नवी मुंबईचे लिजेंड खेळाडू जगदीशजी म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे या आमच्या व्यासपीठावरती. त्यांचं देखील या वनमंदिर चषक 2026 मध्ये मनापासून स्वागत. नवीन बॅटर आलाय अश्विन. अश्विन आणि दुसरा फलंदाज नॉन स्ट्राईकला वैभव तांडेल. एक जुना जाणता खेळाडू. देवनाथचा पुढचा चेंडू. पहिला चेंडूला लॉफ्ट केलाय मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार. धावसंख्या 11 वर पोहोचते. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या ओव्हर मधले. 56 धावांचं टार्गेट अर्थातच 11 धावांची सरासरी किमान आवश्यक आहे ती करावे संघाला आणि 11 धावा केलेत आतापर्यंत. 2 चेंडू बाकी आहेत. आता मात्र पुन्हा एकदा ओव्हर द विकेट देवनाथ. यावेळेस आउट साइड ऑफ स्टंप वेगवान चेंडूला कट केलाय. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने जातोय चेंडू. एक धाव पूर्ण केली. धाव संख्या 12 वर. शेवटचा बॉल आहे. स्ट्राईकला वैभव तांडेल पहिल्यांदाच. यावेळेस सुंदर चेंडू वैभवला बीट केले या चेंडूने. निर्धाव चेंडू निघतोय. षटक संपलं. पहिल्या षटकाची धाव संख्या 12. आतापर्यंत खेळ पाहिला तर तुल्यबळ कुठल्या प्रकारचा अंदाज आता तरी देता येत नाही आहे की कुठला संघ जिंकेल. परंतु येणारा काळ निश्चितच सांगेल. येणाऱ्या ओव्हर्स निश्चित सांगतील की कुठला संघाचं पारडं जड आहे. परंतु सामना जिंकायचा असेल सारसोळे संघाला तर विकेट्स काढावे लागतील आणि जर करावे संघाला सामना जिंकायचा असेल तर मात्र अधूनमधून मोठे शॉट्स मारावे लागतील. आमच्या बोनकोडे गावचे एक उत्कृष्ट स्कोरर सुनील पाटील यांचं आगमन होत आहे. त्यांचं देखील या मंचावरती स्वागत आहे. षटक क्रमांक 2 सुरू होत आहे. कपिल पाटील एक जुने जाणते अनुभवी गोलंदाज. कपिल देव सारसोळे संघाचे. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस सन्मान केलाय चेंडूचा अश्विनने. फॉलो थ्रो मध्ये सुंदर फिल्डिंग आणि निर्धाव चेंडूने सुरुवात केली आहे ती कपिलने. यावेळेस हा पॉलीवरचा चेंडू उचलण्याचा प्रयत्न झेल होतोय आणि मोठा गडी बाद होतोय. मोठा झटका पुन्हा एकदा करावे संघाला बसतोय. दुसरा मोठा झटका. अश्विन तंबूत परतला. धाव संख्या आहे ती फक्त 12. 2 गडी बाद 12. 2 दिग्गज फलंदाज तंबूमध्ये पाठवलेत. पहिल्या ओव्हरमध्ये फलंदाज पाठवला तंबूमध्ये तो देवनाथने मनोजला आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 चेंडू झालेत. कपिलने आपल्या अनुभवाचा पुरेपूर उपयोग करत इथे मात्र गोलंदाजी केली आहे.
तसं पाहिलं वरवरचं असं वाटतं की कपिल पाटील यांना कोणी षटकार चौकार लगावेल, परंतु त्यांच्या चेंडूमध्ये एक प्रकारची विविधता आहे, गती परिवर्तन आहे आणि त्यांना खूप चांगला अनुभव गोलंदाजीचा आहे. आणि सारसोळी संघामध्ये एक चांगल्या स्वभावाची व्यक्ती म्हणून देखील ते ओळखले जातात कपिल पाटील. निश्चितच बनकोडे गावच्या या स्वर्गीय गणपत शेठ नाईक मैदानावरती आपला चांगला अनुभव आपल्या संघासाठी पणाला लावताना दिसत आहेत ते कपिल पाटील. नवीन बॅटर आलाय, डावखुरा फलंदाज आहे उमेश. धावसंख्या आतापर्यंत 12, 2 गडी बाद 12. आता मात्र उमेशसाठी राऊंड द विकेट येण्याचा प्रयत्न होतोय तो कपिल पाटील यांच्याकडनं. उमेश तयार. यावेळेस परफेक्ट डिलिव्हरी, अपेक्षा होती वाईड बॉल दिला जाईल याची उमेशला, परंतु निर्धाव चेंडू, लागोपाठ 3 चेंडू निर्धाव, त्याच्यामध्ये एक विकेट देखील कपिल पाटील यांचा. 21 चेंडू शिल्लक आहेत आणि 44 धावांची अजूनही आवश्यकता. यावेळेस मात्र ब्लॉकऑल मध्ये पुन्हा एकदा परफेक्ट लाईन अँड लेंथ वरती डिलिव्हरी पाहता मिळते. वाईड वर्करचा प्रयत्न होतोय, सफल प्रयत्न. शेवटच्या 2 बॉल आहेत या ओव्हर मधले, आतापर्यंत एकही धाव दिली नाही. बघूया निर्धाव षटक होतोय का. यावेळेस देखील प्रयत्न फसलाय, बॅटची येत लागली आणि खरोखरच कौतुक करावं लागेल कपिल पाटील यांचं. गती आणि मती याचा पुरेपूर वापर करताना कपिल पाटील. शेवटचा बॉल आहे, धाव संख्या 13. 19 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता. 43 रिक्वायर्ड फ्रॉम 19 डिलिव्हरीज. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. स्ट्राईक वरती वैभव तांडेल. पुढे सरसावत चेंडूची फ्लाईट घेण्याचा प्रयत्न, एज लागली आहे, कॉट बेंड, बाद होतोय आणि षटकाची समाप्ती होते. 2 ओव्हर संपल्या, धाव संख्या 13. 3 गडी बाद 13, 3-13 अशी अवस्था झालेली आहे ती या 2 षटकामध्ये करावे संघाची. 1 धाव दिली, 2 गडी बाद केले ते कपिल पाटील यांनी. जबरदस्त ओव्हर पाहायला मिळते कपिल पाटील. निश्चितच टाळ्या झाल्या पाहिजेत कपिल पाटीलसाठी. आता मात्र 18 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही 43 धावांची गरज आहे. 43 फ्रॉम 18 बॉल्स. नवीन गोलंदाज राजेश मडवी आणि नवीन बॅटर येतोय समीर. राजेश मडवी बॉलिंग मार्कवर तयार. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करेल. स्ट्राईक वरती डावखुरा फलंदाज उमेश. 18 चेंडू शिल्लक, 43 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. दिवा गावचे सन्मान्य प्रकाश केणी आणि किशोरजी पाटील यांना विनंती आहे की आपण आमच्या मंचावरती यावं, या व्यासपीठाची शोभा वाढवावी. दिवा संघाचे प्रकाश केणे आणि किशोर पाटील. यावेळेस फुलटॉस चेंडू, बॅटची एज घेऊन जातोय तो थर्ड स्लिपच्या दिशेने डिक्लेअर मध्ये. धावसंख्या 15 वर. सोळा चेंडू आणि 41 धावा असं समीकरण. हळूहळू या सामन्यावरती पकड मिळवण्याचा प्रयत्न होतोय सारसोळे संघाकडून. राजेश पुन्हा एकदा तयार आपल्या बॉलिंग मार्कवर. उमेश तयार बॅटिंग. फुल टॉस चेंडू, परंतु त्याचा फायदा उठवता आला नाही तो उमेशला.
एकच धाव. धाव संख्या 16 आणि 40 धावांची गरज आहे. 15 चेंडू 40 धावा. चांगलं स्कोरिंग संजय पाटील आमच्या वनकोडे गावचे अतिशय सुंदर स्कोरिंग करताना. याआधीच्या सामन्यामध्ये विकासजी मडवी यांनी चांगलं स्कोरिंग केलं. सुनीलजी पाटील हे देखील आता आलेले आहेत. त्यांचा देखील स्कोरिंगचा अनुभव त्यांचा फायदा आम्ही निश्चितच घेत असतो. यावेळेस लोअर फुल टॉस ड्राईव्ह केला चेंडूला. चेंडू जातोय तो मिड विकेटच्या दिशेने. फिल्डर आहे सीमारेषेवरती. थ्रो येतोय. दुसरी धाव वेगाने पूर्ण करतोय उमेश. उमेश आणि समीर यांचं चांगलं कॉम्बिनेशन आहे. चांगलं रनिंग बिडिंग द विकेट आहे. धाव संख्या या दोन धावांनी 18 वर. 2 चेंडू शिल्लक अजूनही या ओव्हरमधले. 14 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता. फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन होत आहे. हो क्लीन बॉल्ड. बुंध्यात टाकला चेंडू. यष्ट्या उधळून गेला. फलंदाज बाद होतोय तो समीर. चौथा झटका बसतोय करावे संघाला. 13 चेंडू आणि 38 धावा. करावे संघ पिछाडीवर जातोय की काय असं वाटतंय. 13 चेंडू 38 धावा. परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधीही काही घडू शकतं. कारण एक चांगला फलंदाज हा सामना फिरवू शकतो करावे संघाच्या बाजूने. बघूया निलेश तांडेल येतो असं वाटतंय. निलेश तांडेल आक्रमक फलंदाज आहे करावे संघाचा. बघूया आपल्या अनुभवाचा फायदा यावेळेस आपल्या संघाला करून देतोय का. त्याची निश्चितच गरज आहे करावे संघाला. शेवटचा बॉल या ओव्हरमधला. राजेश मडवी अतिशय सुंदर गोलंदाजी केली या ओव्हरमध्ये. आतापर्यंत फक्त 5 धावा दिल्या आहेत. एक गडी बाद केलाय. शेवटचा बॉल. निलेश तांडेल सामना करेल. यावेळेस सुंदर चेंडू. यॉर्कर लाईन डिलिव्हरी पुन्हा एकदा. ऑफ स्टंपच्या किंचितचा बाहेर टाकला चेंडू आणि फलंदाज बीट होतो या चेंडूवरती. धाव होत नाहीये. षटक संपलं आणि या 3 ओव्हर नंतर धावसंख्या आहे ती 18. अजूनही 38 धावांची गरज 12 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी करावे संघाला. चौथं षटक घेऊन गोलंदाज दिनेश मळवी पंचांच्या उजव्या बाजूने तयार. डावखुरा फलंदाज उमेश तयार होतोय. 12 चेंडू शिल्लक आहेत. 38 धावांची अजूनही गरज आहे. 38 फ्रॉम 10 डिलेज. 12 चेंडू 38 धावा. 38 फ्रॉम 12 बॉल्स. पुन्हा फिल्डिंग मध्ये परिवर्तन होत आहे. पहिला चेंडू आखूट टप्प्याचा मारा. थोडासा पुढे सरसावत पूल करण्याचा प्रयत्न. बॅटच्या बॅटच्या चेंडू येत नाहीये. चेंडू गेला विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. बघूया दिनेश पुन्हा एकदा. पुन्हा एकदा शॉट ऑफ लेंथ. वेगवान चेंडू डिक्लेअर मध्ये गेलाय. एकच धाव. धाव संख्या 19. अजूनही 37 धावांची आवश्यकता. आणि आता मात्र पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. स्टंपिंगचा मौका आणि बाद होतोय तो उमेश.
9 चेंडू आणि 37 धावांची अजूनही आवश्यकता. करावे संघ हळूहळू पिछाडीवर जाताना दिसतोय आणि सामन्यावरती पकड जमवली आतापर्यंत ती करावे संघाने, सॉरी सारसवडे संघाने. कपिल पाटील यांच्या गोलंदाजी अत्यंत लाजवाब अशी एकच धाव त्याने दिली आणि 2 गडी त्या षटकामध्ये बाद केले आणि सामना आपल्या संघाच्या बाजूने फिरवण्यात मोठी कामगिरी कपिल पाटील यांनी दाखवली होती. कुमार येतोय. दिनेश मडवी याची देखील चांगली गोलंदाजी. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये फक्त एकच धाव दिली आहे दिनेशने. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप गोल्डन स्पॉटवरचा चेंडू बॅकपुढे स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. चेंडू गेला सेकंड स्लिपला. डिक्लेअरमध्ये एकच धाव. यावेळेस फटका बसलाय. चेंडू हवेत आहे. झेल मात्र होत नाहीये. जजमेंट चुकतंय. चेंडू मात्र निर्धाव. 7 चेंडू आणि 36 धावा. धावा होऊ शकतात निश्चितच, परंतु मोठे फटके पाहिजेत. स्क्वेअर कट, सुंदर कट पाहायला मिळतोय. चेंडू जातोय तो बाउंड्री लाईनच्या बाहेर, पॉइंटच्या दिशेने चौकार आणि ह्याबरोबरच हे षटक संपलं. धावसंख्या 24 अजूनही. हा 6 चेंडू आणि 32 धावा. बघूया आव्हान पेलवते का. निलेश तांडेल स्ट्राईकला असेल. सहा चेंडू आणि 32 धावा. 32 रिक्वायर्ड फ्रॉम 6 बॉल्स. दत्ता मेहर शेवटचा षटक घेऊन. बेलापूर संघाचे कर्णधार, आपल्याला विनंती आहे की आपण टॉससाठी यायचं आहे यानंतरच्या मॅचचा. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतो. चेंडू जातोय तो वाईडिश लॉंग ऑफला. फलंदाज धावचीत बाद होईल. एका धावेने. धावसंख्या 25. अंपायर वन शॉट आहे का. रन झाला ना. दुसऱ्या रन आउट ना. बरं अंपायर वन शॉट आहे का. एकही धाव नाही. ओके. नवीन बॅटर प्रसाद. स्ट्राईक वरती निलेश तांडेल.
यावेळेसही लागली आहे, चेंडू हवेत आहे, झेल मात्र होणार नाहीये, डॉट बॉल. आता मात्र सामन्यामध्ये औपचारिकता राहिली आहे. 3 चेंडू शिल्लक आहेत, 32 धावांची गरज अजूनही. चेंडू हवेत, सुंदर झेल आणि बाद होतोय निलेश तांडेल. शेवटचे 2 बॉल आहेत. चला बॅट्समन लवकर या, आपल्याला उशीर झालेला आहे सामन्याला. टॉस साठी या विनंती करतो बेलापूर संघ. लगेच टॉस करायचा आहे सामना संपल्यानंतर. बेलापूर संघाचे कर्णधार लवकर या. चला बॅट्समन लवकर या, धावत या. आपल्याला मॅचला उशीर झालेला आहे, अजून बरेच सामने आहेत. प्रमोद 2 चेंडू शिल्लक आहेत, 32 धावा पाहिजेत. सुंदर चेंडू, शॉर्ट ऑफ लेंथ आणि याचं कुठल्या प्रकारचं उत्तर फलंदाज प्रमोदकडे नाहीये. मेडन ओव्हर होण्याच्या दिशेने वाटचाल, फटका लगावलाय आणि बाद आणि मेडन ओव्हर, विकेट मेडन. बेलापूर टीम कप्तान या लवकर आणि सारसोळे कप्तान. करावे संघ आपल्याला विनंती आहे की आपण सन्मान चिन्ह घेऊन जायचंय.